नमस्कार. DMPC यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे भरती NTPC आणि ग्रुप डी या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या रेल्वे भरतीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच सामान्य ज्ञान भाग 1 पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. चला तर मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व विभागाचे जनक कोणास म्हटले जाते? खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी अचूक उत्तर आपल्याला सांगायचं आहे की भारतीय पुरातत्व विभागाचे जनक कोणास म्हटले जाते. तर या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, अलेक्झांडर कनिंघम हे भारतीय पुरातत्व विभागाचे जनक आहेत. त्याचबरोबर आपल्याला भारतीय पुरातत्वविषयी माहिती असणे आवश्यक आहे. भारतीय पुरातत्व विभाग आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया याची स्थापना 1861 मध्ये अलेक्झांडर कनिंघम यांनी केलेली आहे. पुरातत्व स्थळे आणि प्राचीन वस्तू संरक्षण आणि संवर्धन करणे हे त्यामागचा उद्देश आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करणे आणि संशोधन करणे हे भारतीय पुरातत्व विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर उत्खननाद्वारे प्राचीन अवशेष शोधून त्याचे दस्तऐवजीकरण करणे म्हणजे रेकॉर्ड ठेवणे हे देखील भारतीय पुरातत्व विभागाचे एक महत्त्वपूर्ण काम आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारके आहे त्याचं व्यवस्थापन करणे आणि संवर्धन करणे हे भारतीय पुरातत्व विभागाचं महत्त्वाचं कार्य आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकते की भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना कधी झाली, तर मग हे देखील आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे की भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना 1861 मध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2 आहे, रघुवंश ऋतुसंहार मेघदूत या ग्रंथाची रचना कोणी केली आहे? तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की रघुवंश ऋतुसंहार मेघदूत या ग्रंथाची रचना, या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, कालिदास यांची ही रचना आहे. रघुवंश ऋतुसंहार मेघदूत ही कोणाचे ग्रंथ आहे? तर कालिदास यांचे आहेत. चला त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3, काव्यदर्शन या ग्रंथाची रचना कोणी केली आहे? काव्यदर्शन या ग्रंथाची रचना कोणी केली आहे? तर दंडी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4 आहे, मृच्छकटिका या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? तर मृच्छकटिका या ग्रंथाची रचना शूद्रक यांनी केलेली आहे. हे प्राचीन भारतातील इतिहासामधील महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा आहे, ज्याची की आपल्याला ग्रंथकार किंवा त्याचे रचनाकार आणि लेखक विचारले जाऊ शकतात. प्राचीन भारतावर रेल्वे भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे, त्यामुळे आपण लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कामसूत्र या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? तर कामसूत्र या ग्रंथाची रचना वात्सायन यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 6 आहे, पंचतंत्र या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? आपल्याला पंचतंत्र या ग्रंथाचे लेखक सांगायचे आहेत. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल विष्णू शर्मा यांनी काय केलेले आहे? पंचतंत्र या ग्रंथाची रचना केलेली आहे. मग पंचतंत्र हे ग्रंथ कशासाठी महत्त्वपूर्ण आहेत? तर पंचतंत्र हा प्राचीन भारतातील एक काय आहे, संस्कृत कथासंग्रह आहे. यामध्ये पंचतंत्रामध्ये या कथेमधून आपल्याला काय कोणत्या गोष्टी? तर व्यावहारिक ज्ञान, नीतिशास्त्र, राजकारण, मैत्री, जीवनातील अन्य महत्त्वपूर्ण गोष्टी हे आपल्याला या पंचतंत्राच्या कथेमधून पाहायला मिळतात. त्यामुळं हे या पंचतंत्राची रचना जे पूर्वी प्राचीन काळामध्ये राजे होते त्यांच्या राजकुमारांना गोष्टीच्या माध्यमातून किंवा कथेच्या माध्यमातून व्यावहारिक ज्ञान, नीतिशास्त्र, नैतिकशास्त्र आणि मैत्री जीवनातील ज्ञान आणि या सर्व गोष्टी कथेच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून समजण्यासाठी पंचतंत्र या ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर ती कोण केली आपल्याला माहीत असायला पाहिजे की भट आहेत. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाणभट्ट.
हर्षचरित या ग्रंथाविषयी आपण माहिती पाहू. हर्षचरित हा ग्रंथ प्रसिद्ध संस्कृत ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना बाणाभट यांनी केलेली आपल्याला माहीत आहे. त्यानंतर राजा हर्षवर्धन याच्या जीवनावर आधारित हा चरित्र ग्रंथ आहे. आता कोणाच्या जीवनावर आधारित आहे? राजा हर्षवर्धन याच्या जीवनावर आधारित आहे. आणि हर्षचरित हे प्रसिद्ध संस्कृतमधील पहिला हा चरित्र ग्रंथ आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 8. बृहत्संहिता या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? तर बृहत्संहिता या ग्रंथाची रचना वराह मिहिर यांनी केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. राजतरंगिणी या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? तर राजतरंगिणी या ग्रंथाची रचना कल्हण यांनी केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. म्हणजे राजतरंगिणीविषयी आपण माहिती पाहू की राजतरंगिणी हा संस्कृतमध्ये लिहिलेला एक प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथ आहे. तो इसवी सन 12व्या शतकामध्ये त्याची रचना झाली. आणि यामधून राजतरंगिणीमधून आपल्याला काय मिळतं? तर काश्मीरच्या इतिहासाची भक्कम अशी माहिती मिळते. तर मग आपल्याला कधी कधी विचारलं जातं की काश्मीरच्या इतिहासाची माहिती कोणत्या ग्रंथामधून मिळते? तर राजतरंगिणी या ग्रंथातून मिळते. चला पुढील प्रश्न क्रमांक 10. गाथा सप्तशती या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी याचं अगदी अचूक उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 राजा हाल यांनी गाथा सप्तशती या ग्रंथाची रचना केलेली आहे. गाथा सप्तशतीबद्दल आपल्याला माहिती सांगायची असल्यास तर गाथा सप्तशती हा प्राकृत मराठी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाची रचना सातवाहन राजा हाल यांनी केलेली आहे. आणि मराठी भाषेतील हा पहिला ग्रंथ आहे. हाच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी देखील रेफरन्स म्हणून या ग्रंथाचा पुरावा देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 11 आहे. अष्टाध्यायी या ग्रंथाची लेखक कोण आहेत? जे अष्टाध्यायी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर हा ग्रंथ पाणिनी यांनी लिहिलेला आहे. आणि पाणिनी यांनी अष्टाध्यायी आहे. अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे, जो महर्षी पाणिनी यांनी इसवी सन पूर्व 5व्या ते 6व्या शतकामध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. आज आपण या व्हिडिओमधून महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहिलेले आहे. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.